हरे कृष्ण. सर्वांना नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं. 18 दिवसात आपण भगवद्गीता शिकून घेऊयात या एका उपक्रमांमध्ये. इस्कॉन मँगलोरचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. अ, अद्वैत, तुला माझा आवाज ऐकू येतोय का? आवाज ऐकू येतोय? ओके. आणि स्क्रीन दिसतीये? स्क्रीन दिसतीये? ओके. आपण आता काय करूयात, आज आपला 10वा अध्याय आहे. कालपर्यंत 9 अध्याय म्हणजे जवळजवळ आपली निम्मी भगवद्गीता झाली आहे. तर आज आपण विभूती योग हा 10वा अध्याय घेणार आहोत. आणि आपण काय करूयात, आधी मी मंगलाचरण म्हणून घेते. हं? आणि मग त्याच्यानंतर लगेच अध्याय सुरू करूयात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नम ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्ता स्वामिने इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चला आता आपण आपला अध्याय सुरू करूयात. हा अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण आपले सगळ्यात आधी श्री श्री राधा गोविंदांना आपण नमस्कार करूयात. आणि आपण श्री नामनिष्ठ प्रभूजी ज्यांच्या ज्यांच्यामुळे आपण हे घरी बसल्या ऑनलाईन ही भगवद्गीता आपण ऐकू शकतो, शिकू शकतो. तर आपण त्यांचे स्मरण करूयात, त्यांना नमस्कार करूयात इथूनच. कृष्ण कृपामूर्ती शिला प्रभुपाद ज्यांनी इतक्या सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये ही भगवद्गीता लिहिली आपल्यासाठी, तर त्यांनाही आपण नमस्कार करूयात. मी ज्यांच्याकडून भगवद्गीता शिकले आणि तुम्हाला सांगू शकते आज, त्या माझ्या माताजी, अन्वया माताजी, त्यांना नमस्कार करते. आमच्या मराठी ग्रुपच्या लीडर पूजा माताजी, त्यांनाही नमस्कार करते. आणि आमची सगळी टेक्निकल टीम जी या प्रोग्रामच्या मध्ये मागे असते, त्यांना नमस्कार करते. आणि आज आपण आपला अध्याय आता हा सुरू करूया. स्क्रीन दिसतीये? एकच मिनिट, मी फक्त स्क्रीन चेक करते. मला थोडी स्क्रीन दिसते का, सांगणार का? हो दिसतीये, पण तुम्ही वेगळंच दिसता. आता दिसतीये? हा. ओके. अरे अंधार असेल तिथे. अरे पण बघ की हे हा दोन दिसतीये का? माझ्या इथे फक्त माझ्या बॅकग्राऊंडला अंधार येतोय, काय हरकत नाहीये. आपण आज हा विभूती योग हा आज आपण हा अध्याय शिकणार आहोत. तर आता विभूती म्हणजे काय, तर आपण विभूती म्हणजे इथे
भगवंतांचं ऐश्वर्य, म्हणजे आपण हे श्रीकृष्णांचं ऐश्वर्य आहे. आणि अर्जुन हा श्रीकृष्णांना विचारणार आहे की श्रीकृष्ण मला तुझे ऐश्वर्य दाखव. अ, तुम्हाला आवाज येतोय ना? हो. हा. तर अर्जुन आज श्रीकृष्णाला विचारणार आहे की श्रीकृष्ण मला तुझी सगळी ऐश्वर्य दाखव. आणि आज याच्यामध्ये श्रीकृष्ण आपल्याला त्यांची ऐश्वर्य सांगणार आहे. आता सगळी ऐश्वर्य काय श्रीकृष्ण दाखवू शकत नाही, कारण श्रीकृष्ण हे इतके मोठे आहेत, परम ब्रह्म आहेत, की त्यांच्याकडे इतकी मोठी ऐश्वर्य आहे की आपल्याला ते काहीच ऐश्वर्य सांगणार आहे त्याच्यातली. आता इथे श्रीकृष्णाला आपण काय काय देऊ शकतो सांगू शकशील? हो. काय काय देऊ पान, शकतो? बरं. अजून फ्लावर्स आणि बरोबर आहे. अजून फ्रुट्स आणि पाणी. खूप छान. पत्रम, पुष्पम, फलम, तोयम या 4 गोष्टी आपण श्रीकृष्णाला देऊ शकतो आणि कृष्णाला या गोष्टी खूप आवडतात. पण कसं असतं, आपण खूप प्रेमाने दिलं ना कृष्णाला, की मग ते कृष्णाला खूप आवडतं आणि कृष्ण ते ॲक्सेप्ट करतो, म्हणजे त्याचा स्वीकार करतो. अ, आपण प्रेमाने दिला पाहिजे त्याला. हो, आपण प्रेमाने दिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. म्हणजे फक्त आपल्याला मनात नाही आणि आपण फक्त द्यायचं म्हणून दिलं, तर मग तसं नाही होत ते. याच्या भगवद्गीतेमध्ये हा श्लोक आहे. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदह भक्त्युपहृतमश्नामि प्रयत्नात्मनः. मन्मना भव मद्भक्तो मद्याजीं मां नमस्कुरु माम ऐश्वर्यसि युक्तैव आत्मानं मत्परायणः. मत्परायणः. आता इथे बघा कसं दिलंय, की सर्व देव आहेत ना, जसं आपण देवावर श्रद्धा ठेवतो, आपण देवाला नमस्कार करतो, आपण देवाचा आदर करतो, तसंच सर्व देव-देवता पण आहेत ना, ते सुद्धा सगळेजण कृष्णाचा आदर करतात. आता कृष्ण आपल्या पृथ्वीवर कधी-कधी येतात. जेव्हा ते अवतार घेतात की नाही, म्हणजे त्यांच्या लीला मॅन म्हणतात त्याला. जसं. हां, मॅन बरोबर आहे. सारखं. करेक्ट. आणि ते लीला करतात त्यांच्या, म्हणजे आता एखादा भक्त असेल आणि त्या भक्तांसाठी ते येतात. एखाद्या भक्ताला म्हणजे जेव्हा धर्म आपण ते बघूयात पुढे, पण धर्म रक्षण करण्यासाठी किंवा एखाद्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी त्या काळामध्ये त्या गोष्टीची जर गरज असेल, धर्म जर आपला जर कुणी त्याच्यावरती अधर्माचा जर जास्त गोष्ट पसरत असेल, तर त्या ठिकाणी श्रीकृष्ण स्वतः प्रकट होतात पृथ्वीवरती आणि त्या त्यांच्या लीला असतात. त्या लीलावतार म्हणतात, त्याला अवतार घेतात. तर जेव्हा-जेव्हा ते असे पृथ्वीवर येणार असतात ना, तेव्हा-तेव्हा देव त्यांची खूप वाट बघतात. त्यांचा जन्म आता इथे आपल्याला दिसतंय ना, इथे देवकी माता दिसतीये आणि आता कृष्ण जन्म होणार आहे. तर सगळे देव वाट बघतायत त्यांची आणि सगळे देव आता त्यांना नमस्कार करणार आहेत, त्यांची स्तुती करणार आहेत. आता बघ इथे दिसतंय, हे कोणी बनवलंय? आता इथे कॉम्प्युटर दिसतंय, मोबाईल दिसतोय, हा एरोप्लेन दिसतोय. तर हे सगळं कुणी बनवलंय सांगू शकतोस का? कृष्णाने. नाही. आधी आधी हे कोणी बनवलंय? मोबाईल आता कोणी बनवलाय? म्हणजे आपण. हां, म्हणजे ते नंतर येईल कृष्णाने. बरोबर आहे तुझं उत्तर. पण कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे, एरोप्लेन आहे. हे सगळं माणूस बनवतो की नाही? म्हणजे आता नवीन-नवीन मोबाईलचे व्हर्जन येतात बघ, कॉम्प्युटर आहे. हे सगळं बनवलंय. आता हे खालची जी फुलं आहेत, चिमणी आहे, म्हणजे हा पक्षी आहे, मोर आहे. हे सगळं कुणी बनवलंय? हे आपण त्यांनी. बनवू शकतो का? नाही. हे आपण नाही बनवू शकत. बरोबर आहे. पण आता वरच्या म्हणून त्याला कृष्णाने बनवलंय. बरोबर आहे. पण आता वरचा कॉम्प्युटर आहे किंवा मोबाईल आहे किंवा ते एरोप्लेन आहे. या सगळ्या वस्तूंना लागणारं रॉ मटेरियल असतं की नाही? किंवा म्हणजे आता जरी इंडस्ट्री असेल, म्हणजे हे बेसिक सगळ्या गोष्टी असेल की नाही, आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी लागतं, हवा लागते, इंधन लागतं. या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना निसर्गामध्ये, त्या सगळ्या शेवटी कृष्णच बनवतो. म्हणजे आता आपण कागदाची फुलं बनवू शकतो. पण आपण खरी फुलं बनवू शकतो का? नाही. नाही. चिमणी बनवू शकत नाही, पक्षी बनवू शकत नाही. तर हे सगळं कोण बनवतं शेवटी? ते कृष्णच बनवतो शेवटी. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट जरी बनवायची म्हटली ना, क्रिएशन करायचं, तरी तो कृष्णच बनवतो शेवटी. कृष्ण बनवतो म्हणजे कृष्ण अ, क्रिएट म्हणजे कृष्ण तयार करतो. कृष्ण ती गोष्ट बनवतो. आपल्याकडून बनवून घेतो. म्हणजे शेवटी बुद्धी आपल्याला जी देतो सगळ्यात ती पहिल्यांदा
तो बनवतो म्हणजे बुद्धी आणि देतो ते की नाही आपल्याला? आ? जरी वस्तू बनवल्या ना आपण, तरी आपल्याला ती बनवायची बुद्धी पण कृष्णच देतो की नाही? हम्म. हम्म. आता बघ, इथे जीवाच्या किती आता 84 लाख स्पीसीज म्हणजे प्रजाती कृष्णाने बनवल्यात. म्हणजे माणूस बनवलाय, पक्षी बनवलाय, मासा बनवलाय. ह्या सगळ्या दिसतायत का तुला इथे स्क्रीनवरती? बघ कितीतरी आहे त्याच्यात. हो. प्राणी, पक्षी आहेत, त्याच्यामध्ये माणूस आहे. आता अजून हे डायनासोर्स पण. हो, ते पण आहेत. डायनासॉर्स पण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे हिंस्त्र श्वापद आहेत. नंतर मग मांजर, कुत्रा, गाय हे सगळे वेगवेगळ्याचे असे 84 लक्ष प्राणी प्रजाती कृष्णाने 84 बनवल्यात. म्हणजे 500. 84 लाख 84 लाख युनिट्स 84 लाख प्रजाती स्पीसीज. ओके. आता बघ इथे खूप छान चित्र दिलंय. आता हे भागवतामध्ये दिलंय. ओके. तर भागवतामध्ये हा छान श्लोक आहे. देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांत प्राप्तिर्धीर तत्र न मुह्यति. तर आता इथे आपल्याला दिसतंय की आता हा माणूस कसा तयार होतो, माणूस कसा कसा हे होईल. तर आता हे सगळं कुणी बनवलंय? तर भागवतामध्ये हे खूप छान दिलंय की हा जो माणूस आहे ना, तर आता बघ तो एवढंसं तो वूम मध्ये असतो, आईच्या गर्भामध्ये छोटंसं बाळ असतं. ते किती सुंदर बनवलंय बघ. त्याच्या त्या स्टेजेस आहेत. भागवतामध्ये ना हे कसं कसं वाढत जातं. तो हा गर्भ असतो. आईच्या गर्भामध्ये बाळ वाढत जातं आणि ते कशी वाढ होते ते इतकं छान दिलेलं आहे, आपल्याला दिसतं. तर आता हे बाळ इतकं सुरक्षित असतं आतमध्ये. तर हे शेवटी कोण बनवतं? अगदी यंत्रासारखं असतं बघ. त्या बाळामध्ये अगदी छोटासा जीव असतो. मग त्याच्यामध्ये हृदय तयार होतं. मग आपण त्याच्यामधून श्वास घेऊ शकतो. आपल्याला कान येतात, आपण ऐकू शकतो. नाकानी आपण श्वास घेतो, डोळ्यांनी बघतो आपण, पायांनी चालू शकतो. तर इतकं सुंदर अगदी हे मशीन सारखंच केलेलं आहे, हो की नाही? तर हे मशीन सारखं जे आहे ते आपण बनवू शकतो का? नाही. हे सुद्धा शेवटी कोण बनवतो? हे कृष्णच बनवतो. आता इथे पण आपल्याला तेच सांगितलं. तर कृष्ण, भगवान कृष्ण हे सर्वांचे स्रोत आहेत. स्रोत म्हणजे काय? जो ओरिजिन आहे, म्हणजे जो बनवतो ना, मूळ आहे. मूळ जे आहे ते भगवान कृष्ण आहे. आता आपल्याला इथे चित्रामध्ये दिसतात. आपल्याला इथे खाली देवता दिसतात, माणसं दिसतात, ऋषीमुनी दिसतात. म्हणजे पृथ्वीवरची लोकं आहेत. काही देवता आहेत त्याच्यामध्ये. हे सगळे जे आहेत ना, देव-देवतांपासून, ऋषीमुनींपासून, कुमारांपासून जे सगळे जे आहेत, ते कृष्णच त्याचे ओरिजिनल आहेत. म्हणजे कृष्णांनी सर्वांना बनवलेलं आहे. कृष्ण हे मूळ आहेत म्हणजे सगळ्यांचे. आता इथे छान दिलेलं आहे. जो मला अजन्मा चिरंतर सर्व लोकांचा स्वामी म्हणून तत्वतः जाणतो, तो मानव आसक्ती आणि सर्व पापांपासून मुक्त आहे. तर आता इथे कसं सांगितलंय की जो कृष्णाला जाणतो, म्हणजे कृष्णाला अजन्मा का म्हणतात? अजन्मा म्हणजे कृष्णाचा जन्म किंवा मृत्यू होत नाही. कृष्ण हा पहिल्यापासूनच आहे. कृष्ण फक्त पृथ्वीवर जेव्हा येतात तेव्हा ते अवतार घेऊन येतात. म्हणजे कृष्णाचा अवतार घेतात, रामाचा अवतार घेतात. अशा वेगवेगळ्या लीला करण्यासाठी ते इथे येतात. म्हणून मग त्यांचा तो जन्म झाला किंवा त्यांचं आयुष्य संपलं असं म्हणू शकतो का? नाही. ते अजन्म आहेत. आणि हे ज्यांना कळतं ना, की तो अजन्म आहे कृष्ण. कृष्णाला जन्म मृत्यू म्हणू शकत नाही आपण, की आज कृष्णाचा जन्मदिवस आहे, हे आहे. आपण असं म्हणू शकत नाही. तो जो माणूस असतो ना, तो सर्व पापांपासून मुक्त होतो. आता हे आपण आधी बघितलं होतं एकदा गोलोक वृंदावनच्या वेळेला. सृष्टीकर्ता ब्रह्मा कृष्णद्वारा निर्मित आहे. आता ब्रह्मदेव सुद्धा ना कृष्णापासूनच बनवलेला आहे. म्हणजे शेवटी जो सृष्टी निर्माता एवढा मोठा आहे की नाही, तो सुद्धा त्याची सुद्धा जो जन्म आहे तो कृष्णापासूनच झालाय. तर कसा झालाय तो? तर कृष्णाने विस्तारित अवतार घेतला. महाविष्णू म्हणून. महाविष्णूंनी त्यांच्या श्वसनामधून प्रत्येक श्वासोश्वासातून ब्रह्मांड तयार झाले. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये परत एकदा विस्तारित रूप तयार झालं त्यांचं. त्याला म्हणतात गर्भोदकशाही विष्णू. आणि गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीमधून ब्रह्माची निर्मिती झाली. मग ब्रह्मांनी काय केलं? तप केलं. आणि तप केल्यानंतर
गर्भोदकशाही विष्णूंनी त्यांना बुद्धी दिली की तुम्ही आता सृष्टी निर्माण करा. मग परत एकदा ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केल्यावर त्याच्यामध्ये अजून एकदा त्यांनी विष्णूंनी विस्तारित रूप घेतलं. सृष्टी निर्माण म्हणजे सृष्टी म्हणजे नेचर तयार केलं. नेचर म्हणजे प्रकृती. सृष्टी म्हणजे त्याच्यामध्ये झाडं आली, डोंगर आला, नदी आली, माणसं आले, सगळे जीव आले, प्राणी, पक्षी. कळतंय? म्हणजे सगळं तयार केलं. ह्या पृथ्वीवर जे काय आहे ना, ते सगळं तयार केलं. आणि मग ते तयार केल्यावर काय होतं, अजून एकदा विस्तार होतो श्रीकृष्णांचा. म्हणजे अजून एक विष्णू त्याच्यामध्ये क्षीरोदक्षाई विष्णू, म्हणजे ज्यांना 4 हात म्हणतो ना आपण, चतुर्भुज रूप असतं, ते तयार होतात. आणि प्रत्येक जीव असतो ना, प्रत्येक अगदी मुंगीपासूनचा छोटासा जीव, त्याच्यामध्ये वास करतात, म्हणजे त्याच्यामध्ये जाऊन राहतात. चेतना निर्माण होते. म्हणजे जरी ब्रह्मांनी एक माणूस तयार केला, तर त्याच्यामध्ये जी चेतना असते, जे लाईव्हलीनेस असतो, जो परब्रह्म असतो, देव असतो, तो तिथे क्षीरोदक्षाय विष्णू म्हणून आपल्या हृदयामध्ये जातो. हृदयामध्ये वास करतो. ही स्टेज इन द हार्ट. कळलं? पण ह्याचं ओरिजिन ह्याचं काय हे कळलं का? ब्रह्मांना पण बनवतो कोण? हा श्रीकृष्णच बनवतो. श्रीकृष्णांची सगळे स्तुती करतात इथे गोप गोपी. आता आपण ना चतुश्लोकी म्हणतात बघ. भगवद्गीता जर आपल्याला सगळी अख्खी जर भगवद्गीता ना 700 श्लोक आहेत त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये ह्या 10व्या अध्यायामध्ये ना 4 श्लोक आहेत. 8, 9, 10, 11. तर हे 4 श्लोक आहेत ना, ते गीतेचं सार आहे. म्हणजे तुम्हाला जर समजा एकादशीच्या दिवशी भगवद्गीता वाचतात किंवा इतर वेळेला कुणी भगवद्गीतेविषयी काय विचारलं, तर हे 4 श्लोक आहेत ना, हे मूळ आहेत. तर प्रयत्न करा तुम्ही की तुम्हाला हे 4 श्लोक पाठ करता येतील. आता मी म्हणून दाखवते हे श्लोक. अहम सर्वस्व प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. मी सर्व आध्यात्मिक आणि भौतिक जगांचे कारण आहे. सर्व काही माझ्यापासून प्राप्त झाले आहे. हे चांगले जाणणारा बुद्धिमान माझ्या प्रेमात आहे आणि मनापासून माझी पूजा करण्यास पूर्णपणे तयार आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय कृष्णांनी, की सर्व गोष्टींचा स्रोत मी आहे. याचा अर्थ काय? सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या ज्या या पृथ्वीवर आहेत, आता ब्रह्मांड तर अनेक आहेत. आपली पृथ्वी, आपण जर म्हटलं आपली पृथ्वी, त्याच्यावरची ग्रहमाला, सूर्यदेव, हे सगळं जे आहे ते एक ब्रह्मांड आहे. पण अशी कितीतरी अनेक लाखो करोडो ब्रह्मांड प्रत्येक वेळेला विष्णूच्या श्वासामधून निर्माण होतात. महाविष्णू जितके श्वासोश्वास करतात ना, प्रत्येक उश्वासामधून हे ब्रह्मांड तयार होतात. तर इतकी ब्रह्मांड आहेत सर्वे. तर त्याच्यामध्ये जे लोक जे पूजा करतात, जे विष्णूवर विश्वास ठेवतात, श्रीकृष्णाची भक्ती करतात, तर त्यांना श्रीकृष्ण त्यांना नेहमीच प्रसन्न असतो. आणि हे सगळ्याचं मूळ परत परत कृष्ण सांगतोय की ह्या सगळ्यांची जी निर्मिती आहे, त्याचं क्रिएशन असेल, हे कृष्णाने केलेलं आहे. म्हणजे कृष्ण इथे आपल्याला सांगतोय की आपलं एक कनेक्शन आहे कृष्णाबरोबर, की जरी आपण इथे असू, आपले आई वडील आहेत, आपले बरोबरचे सगळे आहेत, तरी सुद्धा शेवटी आपली कनेक्टिव्हिटी ही कृष्णाकडे जाते. म्हणजे कृष्ण हे आपले आई वडीलच आहेत. म्हणजे आपण कृष्णांना कनेक्टेड आहेत. आपला कृष्णांशी संबंध आहे. आता याच्यामध्ये ना हे दशावतार दिले. तर आता दशावतार म्हणजे काय? तर कृष्ण जेव्हा जेव्हा पृथ्वीवर आलेत की नाही, तर ते वेगवेगळे अवतार घेतात. वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या गरजेनुसार त्या भक्तांना त्यांचं रक्षण करण्यासाठी किंवा धर्माचं रक्षण करण्यासाठी. तर आता तुला दिसतंय का इथे सगळ्यात शेवटी डाव्या साईडला कॉर्नरला मासा दिसतोय. दिसतोय समुद्रामध्ये मोठा मासा आहे, देव मासा. तर देव मासा ना होडी घेऊन चाललाय बघ. तर जेव्हा प्रलय आला होता ना पृथ्वीवरती, महाप्रलय आला होता, तर त्यावेळेला तिथले ठराविक जे लोक आहेत तिथे जिवंत राहिले पाहिजे. कारण सृष्टी जर सगळी संपली तर मग परत सगळी सृष्टीमध्ये कोणीच राहणार नाही. तर त्यातले जे मेन होते, मनू होते, ज्याच्यापासून मनुष्य तयार झाला. माणसाला बनवले ते मनूनी बनवले आणि मनूला देवानी बनवलंय. तर मनू, काही ऋषी, आपले सगळे ग्रंथ, वेद, हे जे काय त्याच्यामध्ये काही प्राणी, गाय,
हे काही गोष्टी होत्या ना, तर ते घेऊन देवानी त्यावेळेला माशाचा अवतार घेतला होता आणि या सगळ्यांना वाचवलं होतं. तर दुसरं जे आहे त्याला कूर्म अवतार म्हणतात. कूर्म म्हणजे कासव. तर समुद्र मंथन होतं ना, जेव्हा समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं आणि कासव कुठे आहे? हे बघ इथे दिसतंय तुला हे मंदार पर्वत, ते मासा आपण बघितला ना त्याच्या वरती आहे बघ. माशाच्या वरती. तर तो मंदार पर्वत आहे. ओके. आणि त्याच्या खाली कासव दिसतंय. तर आता मंदार पर्वत आणि पण समुद्र. त्याला फेस कृष्णासारखं दिसतंय. हो, वरती कृष्ण आहे. बरोबर आहे. कारण सगळ्याचा स्रोत, मूळ हा ओरिजिन कृष्णच असतो की नाही. तर कृष्णाने त्या कासवाचं रूप घेतलंय आणि मंदार पर्वताची रवी केली. एका साइडनी देव ओढत होते, एका साइडनी राक्षस ओढत होते आणि त्याच्यामधून अमृत मंथन, समुद्र मंथन केलं आणि त्याच्यातून अमृत, कामधेनू गाय अशा बऱ्याच वस्तू आल्या त्याच्यामधून. तर त्यावेळेला श्रीकृष्णाने मंदार पर्वताला काहीतरी टेकू पाहिजे की नाही समुद्रामध्ये टेकण्यासाठी, नाही तर मग घुसळणार कसं? रवीसारखं कसं फिरवणार? म्हणून मग त्यावेळेला कूर्म अवतार घेतला. नंतर आता वरती जे आहे तो वराह अवतार आहे. त्याच्यावरती दिसतंय का? तो वराह अवतार बघ. हिरण्याक्ष नावाचा एक राक्षस असतो. ओके. तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस काय करतो? पृथ्वी ही रसातळाला गेलेली असते. रसातळाला म्हणजे खाली. पृथ्वी तो बुडत रेड वाला राक्षस आहे का? हां, तो रेडवाला आहे ना, तर तो अ, वराह आहे. वराह अवतारामध्ये वराह म्हणजे डुक्कर. डुक्करचा अवतार पण घेतला होता. कारण पृथ्वी काय होते, खाली जाते. अ, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण सुटतं. म्हणजे ती खाली जाते, जाते, जाते आणि रसातळ म्हणजे खूप खाली जाते आणि पृथ्वी बुडत असते. मग त्या बुडणाऱ्या पृथ्वीला रसातळाला जाते म्हणजे काय होतं, तिथे सगळी खूप घाण असते, चिखल असतो, अंधार असतो. मग जिथे चिखल, घाण सगळं असतं त्या ठिकाणी कोण जाऊ शकतं? फक्त डुक्करच जातं की नाही? मग त्यावेळी आणि हिरण्याक्ष नावाचा जो राक्षस असतो ना, तो म्हणजे पृथ्वीला मारायला जातो आणि तिचा तिचा नाश करायला जातो. मग भगवान काय करतात श्रीकृष्ण वराहाचा अवतार घेतात आणि मग पृथ्वीला वाचवतात आणि त्यावेळेला ते हिरण्याक्षाला मारून टाकतात आणि पृथ्वीची रक्षा करतात. तर तेव्हा तो अवतार घेतलेला आहे वराह अवतार. त्याच्यानंतर मग नरसिंह अवतार माहितीये? नृसिंह अवतार? माहिती. हां. प्रल्हाद असतो बरोबर ना? प्रल्हादाला त्याचे वडील खूप त्रास देत असतात. आपण पुढे ती गोष्ट बघणारच आहे. तर देव त्यावेळेला नरसिंहाचा म्हणजे सिंह आणि मानव असा मिश्रित अवतार घेतो आणि हिरण्यकश्यपू नावाचा जो राक्षस असतो, जे प्रल्हादाचे वडील असतात, त्याला खूप त्रास देत असतात आणि प्रल्हाद हा खूप भक्त असतो. तर त्याला ते मारून टाकतात. आपण त्यांची डिटेलमध्ये गोष्ट पुढे बघणार आहे आता. ओके. मग त्याच्यानंतर आता इथे पुढे आहे ते वामन वामन अवतार घेतलेला आहे त्यांनी. म्हणजे मग ते अ, बळी बळी राजा जो असतो ना, तर ते त्याच्याकडे जातात आणि त्याला पाताळामध्ये पाठवतात. ती पण गोष्ट खूप मोठी आहे. पण आता इथे वामन अवतार म्हणून सांगते मी फक्त. नंतर इथे परशुराम आहेत. तर जे क्षत्रिय असतात, 21 वेळा ते क्षत्रियांचा वध करतात. म्हणजे क्षत्रिय त्यावेळेला खूप त्रास देत असतात आणि त्यांचा पाप खूप वाढलेलं असतं पृथ्वीवरचं. तर परशुराम जे देव परशुरामाचा अवतार घेतात आणि त्यांना मारतात. त्याच्यानंतर खाली आता दिलंय राम सीतेचा अवतार दाखवलाय. तर राम आपल्याला माहिती आहे. राम सगळ्यांना माहिती आहे. श्रीरामाचा अवतार घेतात आणि श्रीराम काय करतात? कुठल्या हम्म. राक्षसाला मारलंय रामानी? 10 तोंड असतात त्याला. रावण. बरोबर. रावणाला मारतात की नाही? मग रावण हा खूप मोठा राक्षस असतो. मग त्याला मारण्यासाठी सुद्धा श्रीरामाच्या अवतारामध्ये येतात श्रीकृष्ण. आणि मग श्रीकृष्ण हे स्वतःच्या अवतारामध्ये पण आलेले आहेत. श्रीकृष्ण म्हणूनच ते आलेले आहेत. आणि मग ते गोवर्धन पर्वत उचलतात, कंसाला मारतात. ह्या आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही? असा तो कृष्ण अवतार होतो. आणि त्याच्यानंतर हा सगळ्यात शेवटचा आहे तो. त्याच्यामध्ये मला कासवाची नाही माहित आणि त्या फिशची नाही माहित आणि त्या पिगचा अवतार घेतला त्याची नाही माहित. कासवाची गोष्ट माहिती नाहीये? नाही. समुद्रामध्ये ना खूप रत्न असतात. 9 रत्न म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये अमृत असतं, त्याच्यामध्ये कामधेनू असते, त्याच्यामध्ये एक घोडा असतो. त्याच्यामध्ये आणि मला ऐरावत नावाचा हत्ती असतो. असे वेगवेगळे त्याच्यामध्ये अ, रत्न असतात. म्हणजे मोठ्या-मोठ्या गोष्टी असतात. तर त्या काढण्यासाठी काय 1 करावं 2 लागतं? 3 समुद्रामध्ये 4 आतमध्ये असतात. मग त्या 5 आपण 7 त्या जेव्हा घुसळतो म्हणजे आपण मला रवी 7.
हे बघ, 7 गोष्टी नाही माहित ह्याच्यातल्या. ओके 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 मी सांगते तुला. तर आता याच्यामध्ये समुद्रामधून या गोष्टी वर यायला पाहिजेत की नाही. आता अमृत बाहेर यायला पाहिजे, कामधेनू नावाची गाय असते, ती वर यायला पाहिजे. समुद्रामध्ये ही सगळी रत्न लपलेली असतात, म्हणजे आतमध्ये असतात. मग त्यांना कसं काढणार? आता आपण ताक घुसळलं की मग वरती येतं की नाही लोणी, म्हणजे ते घुसळावं लागतं की नाही, म्हणजे वर लोणी येतं. तसा समुद्रामध्ये आत असतं. मग समुद्र घुसळल्यानंतर हे सगळं वरती येणार ना. मग समुद्र घुसळणार कसा? तर मंदार पर्वताची रवी करतात. ओके. आणि मंदार पर्वत घुसळण्यासाठी वासुकी नाग असतो. सगळ्यात मोठा नाग असतो. तर त्याला एका साईडनी देव धरतात आणि एका साईडला राक्षस धरतात आणि ते असं असं आपण रवी कशी घुसळतो तसं ते मंदार पर्वताची रवी करतात. बरं, आता मंदार पर्वताची रवी केली तर त्याला टेकू नको का खाली काहीतरी बेसला? म्हणून मग तेव्हा परमेश्वर म्हणजे श्रीकृष्ण कासवाचा अवतार घेतात आणि मग याच्यामधून समुद्र मंथन करून सगळी रत्न वरती येतात. ठीक आहे, समजलं? बर, आपला शेवटचा एक आधी सांगते. बुद्धांचा अवतार घेतात, बरोबर. कृष्णाच्या खाली दिसतात बघ, तुला बुद्ध दिसतात तिथे. हा, मग त्यांनी का अवतार घेतला होता? तर वेदांमध्ये काय लिहिलं होतं ना आधी, की लोक वेदांवरनं बोट ठेवून खूप प्राण्यांची हत्या करायला लागली. की आधी वेदांमध्ये यज्ञामध्ये प्राणी देत होते, पण तेव्हा काय असायचं की यज्ञामध्ये प्राणी जेव्हा आहुती म्हणून द्यायचं ना आपण, त्याच्यात स्वाहा म्हणून यज्ञामध्ये असे सगळे एक एक गोष्टी अर्पण करतो, समिधा अर्पण करतो, यज्ञ करतो, तेव्हा ते पुजारी असतात ते म्हणतात बघ, हे स्वाहा ते स्वाहा, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी. तर पूर्वीच्या काळी काय व्हायचं की गायी वगैरे हे ह्या गोष्टी ना काही प्राणी ते यज्ञामध्ये द्यायचे. पण तेव्हा त्या लोकांची इतकी तपश्चर्या होती की ते प्राणी यज्ञामध्ये दिले की त्यांना कुठलं तरी एक रूप मिळायचं, माणसाचं शरीर मिळायचं, त्यांना देवतांचं शरीर मिळायचं. पण जसजसं काळ पुढे गेला ना, तसतसं मग तपश्चर्या कमी झाली लोकांची. त्याच्यामुळे मग आता हे प्राणी मारायला सुरुवात केले आणि लोक काय म्हणायला लागली की वेदांमध्येच दिलेत प्राणी मारायचे म्हणून. आणि इतकी प्राण्यांची हत्या सुरू झाली की ती थांबवण्यासाठी देवाला शेवटी अहिंसा म्हणून बुद्धांचा अवतार घ्यावा लागला. कळलं? हे 9 अवतार कळलेत का तुला? मी तुला डिटेलमध्ये सांगेन गोष्ट जी माहिती नाहीये ती. कळलंय? आता तुला यातलं कुठला नाही माहितीये म्हणालास तू? हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष का? 7 गोष्टी नाही माहित. 7 इज रामानु. 7 इज रामचंद्रांची गोष्ट आहे ते ना. फिश वाला आणि त्या हॉर्स आणि ते कोणतरी बसलंय ते. हा, तो हॉर्स मध्ये आहे ना, तो हॉर्स मी सांगते. आता कलियुग आहे ना, अजून तो अवतार झालेला नाहीये. हा अवतार होणार आहे आणि हा आता सगळ्यात शेवटचा अवतार आहे. म्हणजे आता आपण राहतो तो कलियुगात आहे. आता कलियुगामध्ये ऑलरेडी खूप अधर्म पसरलेला आहे. पण जेव्हा खूप अधर्म होईल ना, म्हणजे धर्माचा नाश होईल सगळे अगदी शेवटी शेवटी, तर त्यावेळेला देव कल्की अवतार घेऊन येणार आहे. तेव्हा घोड्यावरती, तेव्हा हा अवतार असणार आहे. हा अवतार अजून व्हायचा आहे. हा जो फिश आहे ना पहिला, तर पृथ्वीवर फार पूर्वी प्रलय आला होता. इतका मोठा प्रलय आला होता, म्हणजे पूर आला होता, पूर. भयंकर समुद्राला पूर. तर पृथ्वी पूर्ण त्याच्यामध्ये बुडणार होती. आणि पृथ्वीमधले जे काही लोक आहेत, थोडेफार ऋषीमुनी आहेत किंवा आपले म्हणजे सगळ्यात खाली जाणार होती हो, युनिव्हर्स. म्हणजे पृथ्वीवर इतका प्रलय आला की पृथ्वीवरचं सगळं बुडणार होतं. पृथ्वी खाली नव्हती जाणार. पृथ्वीवरचे सगळे लोक बुडणार होते. मग सगळेच जर बुडले तर कसं होणार? हो की नाही? मग त्यांना आता त्याच्यामध्ये मनू असतो. मनू म्हणजे ज्याच्यापासून माणसाची निर्मिती होते. आता मनूच बुडला तर कसं होणार? मग सगळी प्रजाती नष्ट होईल की नाही? आपले वेद पण बुडले तर वेद आता सगळे ऋग्वेद, यजुर्वेद हे सगळे जर बुडले तर कसं होणार? आपल्याला ज्ञान कसं मिळणार? मग अशा काही ठराविक गोष्टी त्या जहाजामध्ये ठेवून देवानी त्यावेळेला हा माशाचा अवतार घेतला आणि त्यांना वाचवलं. कळलं? समजलंय? हा. आता आपल्याला याच्यावरनं काय कळलं? खरा मालिक कोण आहे? सांग बरं आता तू. आता आपण एवढं सगळं हे बघितलं याच्यामध्ये. तर खरा मालक कोण आहे? कृष्ण आहे. कृष्ण. म्हणजे तुम्ही कितीही जरी मोठं बांधलं, मी माझा बंगला बांधला, मी श्रीमंत आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, ते आहे जरी म्हटलं तरी या सगळ्याचा मालक हा शेवटी कृष्णच आहे. आता ह्याला शांती सूत्र म्हणतात.
कृष्ण परम आनंद आहे. कृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहे आणि कृष्ण हा आपला एकुलता एक परोपकारी मित्र आहे. बरोबर. कृष्ण परम आनंद आहेत. आपण जेवढी भक्ती करतो की नाही कृष्णाची, आपल्याला खूप हम्म. त्याच्यात आनंद मिळतो बघ. आता तुम्ही सगळे जे काही इथे क्लास अटेंड करता, तर तुम्हाला खूप छान वाटतं की नाही रोज क्लासला येता तुम्ही कृष्णाविषयी ऐकता, कृष्णाच्या आपण गोष्टी ऐकतो. तर आपल्याला हे सगळं किती छान वाटतं की अ, हे सगळं खूप म्हणजे आपल्याला सगळं हे परत-परत ऐकावंसं वाटतं. कारण कृष्णा परम आनंद आहेत. हे सगळ्याचा स्रोत आहेत, मूळ आहे. हे जे काही निर्माण केलेलं आहे ते कृष्णानेच केलेलं आहे आणि आपण त्यांना जेवढे कनेक्ट होत जाऊ ना, तेवढे आपण पण आनंदी होतो. नंतर कृष्णा सगळ्यांना बनवलंय त्यांनी म्हणजे सगळ्यात शेवटी ते कंट्रोलर आहेत, नियंत्रक आहेत. म्हणजे आपण म्हणतो की नाही मोठी माणसं म्हणतात बघ, की गवताचं पातं सुद्धा कृष्णाच्या आज्ञेशिवाय हलत नाही. म्हणजे सगळ्याच्या शेवटी ऊन आलं म्हणजे रोजचा सकाळी सूर्य येतो, चंद्र येतो. हे येतात की नाही रोज? हे सुट्टी घेतात का कधी? कधीच नाही. हे नाही. सगळ्यांना कृष्णाच्या आज्ञेमध्ये हे काम करणारे लोकं असतात, की पाऊस पडतो. अ, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही, तर कृष्ण हे सर्वांचे नियंत्रक आहेत. ग्रह पण जे फिरतात ग्रहमालेमध्ये, ते सुद्धा कृष्णाच्याच आज्ञेने सगळं होतं. आणि कृष्णा हा आपला एकुलता एक परोपकारी मित्र आहे. तो आपला बेस्ट फ्रेंड आणि बेस्ट वेल विशर आहे, की आपण कृष्णावर श्रद्धा ठेवली तर कृष्ण नक्कीच आपल्याला मदत करतो आणि आपलं रक्षण पण करतो. म्हणून कृष्णाची सतत प्रार्थना करायची. आता हा चतुश्लोकी मधला दुसरा श्लोक आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तस्य परस्परं कथयन्तश्च मानित्यं तुष्यन्ति च संपलेच रमन्ति च. बॅटरी. आणि हे श्लोक पाठ करायचे बरं का हे 4. माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यात राहतात. ते माझ्या सेवेत आपले जीवन अर्पण करतात आणि ते अभी तो एकमेकांना ज्ञान देतात. माझ्याबद्दल बोलताना समाधान आणि आनंद अनुभवतात. तर आता हे जे कोणी भक्त जे असतात ना, ते आता एकमेकांमध्ये एकमेकांशी कृष्णाविषयी बोलतात. तर सगळे भक्त एकमेकांना आपले कृष्णांविषयीचे विचार सांगतात. नंतर कृष्णांविषयी आता त्यांच्या कथा ज्या आहेत, त्या कथा त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये बोलतात. हे सगळं जेव्हा आपण करतो की नाही, त्यावेळेला आपल्याला पण खूप समाधान होतं आणि कृष्णांना पण खूप आनंद होतो याच्यामध्ये. आणि हे महाविष्णू मगाशी सांगितलेलं लक्षात आलंय ना? गर्भोदकशाय वगैरे सगळं? हो. आता याच्यामध्ये या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलं, की शुद्ध भक्त कसा असतो? म्हणजे आता सांगितलं मी, की म्हणजे कीर्तन करतात माझं नेहमी, माझं भजन करतात, माझ्याविषयी कृष्णलीला सांगतात, ऐकतात. त्यांना खूप आनंद होतो. आता तुम्ही लोकं पण जेव्हा हे ऐकता इथे, तेव्हा तुम्हाला आनंद होतो की नाही कृष्णाच्या गोष्टी ऐकून? हां. आता इथे प्रल्हाद महाराज दाखवलेत. आता प्रल्हाद महाराज सुद्धा ॲक्चुअली कसं असतं, प्रल्हाद महाराजांचे वडील हिरण्यकश्यपू असतात. ते राक्षस असतात. तरी सुद्धा प्रल्हाद महाराज जे असतात ना, तर राक्षसांचा मुलगा असून पण शेवटी नारायण, नारायण म्हणून कृष्णाचंच कीर्तन करत असतो. तर हे सगळे त्याचे मित्र दाखवलेत आणि प्रल्हाद महाराज फक्त कृष्ण कृष्ण कीर्तन करत असतात. जरी ते राक्षसांचा मुलगा असेल तरी. आता ही प्रल्हाद महाराजांची ॲक्चुअली गोष्ट आहे पूर्ण. मी गोष्ट सांगू का तुला ही प्रल्हाद महाराजांची? हां. आता ना, हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस असतो. खूप मोठा राक्षस असतो आणि तो खूप पृथ्वीवरच्या लोकांना त्रास देत असतो. आणि तो काय करतो, खूप तपश्चर्या करतो ब्रह्मांची. एवढी तपश्चर्या करतो, अनेक वर्ष, हजारो वर्ष तपश्चर्या करतो. मग ब्रह्मा त्याला प्रसन्न होतात आणि ते प्रसन्न झाल्यावर तो काय म्हणतो, "आता तुम्ही मला वर द्या, मी अमर होईन." अमर होईन म्हणजे मला कुणी मारू शकणार नाही, म्हणजे मी मरणार नाही. तर ब्रह्मा म्हणतात, "नाही, असा असा वर नाही देऊ शकत." "असं कसं देणार ना कुणाला?" मग तो खूप हुशार हं. असतो. मग तो मग तो म्हणतो, "ठीक आहे, मग तुम्ही मला आता असा वर द्या, की मला कोणीही माणूस मारू शकणार नाही. मला प्राणी मारू शकणार नाही. मला दिवसा मरण येणार नाही. मला रात्री मरण येणार नाही. नंतर मला कुठल्या शस्त्राने मारता येणार नाही. मला पाण्यामध्ये मारता येणार नाही. मला आकाशामध्ये मारता येणार नाही. असा तुम्ही वर द्या." आणि ब्रह्मा त्यांना तो वर देऊन टाकतात. आणि झालं. मग हिरण्यकश्यपू तिथून
वर घेतल्यानंतर तो इतका त्रास द्यायला लागतो सगळ्यांना, कारण त्याला माहिती असतं की आता मला हे कोणीच मारू शकणार नाही. कुठल्याही शस्त्रांनी त्याला मारता येत नाही, माणूस मारू शकत नाही, प्राणी मारू शकत नाही. आणि मग तो सगळ्या पृथ्वीवर हाहाकार माजवून टाकतो. सगळ्यांना त्रास देतो. ऋषीमुनींना त्रास देतो, देवतांना त्रास देतो. सगळे असे लपून बसायला लागतात. आणि काय झालेलं असतं, त्याच्याकडे हिरण्यकश्यपूला एक मुलगा असतो, प्रल्हाद म्हणून. तर पूर्वी काय झालेलं असतं, कयाधू म्हणून हिरण्यकश्यपूची बायको असते. ओके. त्या राजाची राणी असते ती. आणि जेव्हा आधी एकदा युद्ध करतो ना इंद्र हिरण्यकश्यपूच्या राज्यावर, तर त्यावेळेला तो कयाधूला मारायला येतो. म्हणजे तुला तो ओढून घेऊन जातो स्वर्गाकडे, की आता तिला घेऊन गेले आणि तिला मारलं. कारण तिला बाळ होणार असतं आणि मग तो म्हणतो, या राजाला आता अजून एक मूल झालं तर ते पण तसंच होईल. म्हणून तो तिला मारणार असतो. पण काय होतं, त्यावेळेला देवर्षी नारद मुनी सगळ्यात मोठे आहेत की नाही, नारायणाचे सगळ्यात मोठे भक्त आहेत. ते नारायण नारायण करत सगळ्या ब्रह्मांडामध्ये फिरत असतात. तर ते बघतात आणि म्हणतात, नाही नाही, तू तिला मारू नकोस. अरे तिला जे बाळ होणार आहे ते तर देवाचा खूप मोठा भक्त होणार आहे. मग इंद्र तिला सोडून देतो आणि कयाधूला मग ते म्हणतात, ठीक आहे, तुमच्या आश्रमात घेऊन जा. मग नारद मुनी तिला त्यांच्या आश्रमात घेऊन जातात. आणि मग जेव्हा हे बाळ पोटामध्ये असतं, तेव्हा नारद मुनी ते नामस्मरण करत असतात, कृष्णाचा जप करत असतात. तर हे बाळ सगळं ऐकत असतं आणि पोटामध्येच ते सगळं भक्ती करायला सुरुवात करतं. तर त्याच्यामुळे त्याला नारायण नारायण सारखं माहिती असतं हे. तर तो सरळ सगळं ते पोटामध्ये असल्यापासूनच माहिती असतं. मग काय होतं, मग नंतर हिरण्यकश्यपू कयाधूला घेऊन जायला येतो. मग कयाधू परत येते राज्यामध्ये. मग हे बाळ होतं प्रल्हाद नावाचं. मग जसा 5 वर्षाचा प्रल्हाद होतो, तसं ते काय करतात, त्यांच्याकडे गुरुकुल असतं की नाही, आपल्याकडे गुरुकुलामध्ये मुलांना पाठवतात शिकण्यासाठी. तर त्या हम्म. गुरुकुलामध्ये त्यांच्याकडे राक्षसांचं गुरुकुल असतं. आपण जसं छान शिकवतील की नाही, देवाची प्रार्थना करा, पूजा करा, तसं ते राक्षसांचं गुरुकुल असतं, शुक्राचार्यांचं. शुक्राचार्य म्हणून त्यांचे गुरु असतात. तर त्यांचं ते गुरुकुल असतं. तिथे सगळी राक्षसांचीच मुलं असतात, की तुम्ही माणसांना मारून टाका, तुम्ही जनावरांना मारून टाका, कुणा यांना त्रास द्या, त्याला मारून टाका. हे सगळं असं शिकवणारे असतात ते. तर तिथे प्रल्हाद काय करतात, तिथे जाऊन सुद्धा त्या गुरुकुलामध्ये जाऊन पण कृष्णाचीच भक्ती करतात आणि सगळ्यांना म्हणायला सांगतात, नारायण नारायण नारायण. आणि मग हे शुक्राचार्य गुरु बघतात. ते म्हणतात, अरे बापरे, हे जर हिरण्यकश्यपूनी जर ऐकलं तर आपलं काही खरं नाही. मग ते त्याला बदलायचा प्रयत्न करतात, की आपण राक्षसाची मुलं आहोत, आपण राक्षस आहोत, आपण देवाची प्रार्थना नाही करायची. आणि हिरण्यकश्यपूनी तर सगळ्यांना सांगितलेलं असतं, की देवाचं नामस्मरण कुणी करायचं नाही. विष्णूचं नाव अजिबात कुणी घ्यायचं नाही. आणि हा प्रल्हाद तर नेमका विष्णूचंच नाव घेतोय. आता कसं करायचं? आणि मग शेवटी त्याला सांगितलं तरी प्रल्हाद काही ऐकत नाही. तो सतत विष्णूचीच भक्ती करत असतो. मग काय होतं, हिरण्यकश्यपू त्याला खूप समजायचा प्रयत्न करतो. आधी गोडीत समजावतो खूप, की बाळा असं करायचं नाही. आपण राक्षस आहोत. आपण देवाची प्रार्थना करायची नाही. आपण विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहोत. असं सगळं. पण प्रल्हाद काही ऐकत नाही. प्रल्हाद हा विष्णूचाच भक्त असतो. आणि मग काय करतो तो, शेवटी हिरण्यकश्यपू खूप चिडतो आणि मग त्याला अक्षरशः इतका त्रास देतो. सगळं म्हणजे त्या मुलाचं आयुष्य पूर्ण वेदनामय करून टाकतो. त्यांना साप इथे दिसतंय का तुला, सापांच्या मध्ये ठेवलंय बघ. साप आणि हम्म. नागांच्या मध्ये केवढंसं बाळ आहे बघ ते. त्याला ठेवलंय साप आणि नागांच्या मध्ये ठेवलंय. इथे हत्तीच्या पायाखाली देतो. सापांच्या मोठे मोठे साप सोडतो. पण प्रल्हादाला काहीच होत नाही. का नाही होत? कारण तो कृष्णाचा भक्त असतो, विष्णूंचा भक्त असतो. हे बघ इथे. मग काय करतात, तरी पण ऐकत नाही तो. मग ऐकत नाही म्हणून त्याला उंच कड्यावरनं खाली फेकून देतात. पण देव दिसतोय खाली कृष्ण, तो झेलतो तिथे हम्म. त्याला. नंतर मग याच्यामध्ये अग्नीमध्ये त्याला सगळीकडून अग्नी पेटवतात. पण तरी सुद्धा कृष्ण त्याला त्याच्यातून वाचवतो. त्याला अग्नीमुळे काहीच होत नाही प्रल्हादाला. का नाही होत? कारण तो भक्त असतो. मग शेवटी काय होतं, तो इतका चिडतो हिरण्यकश्यपू. आणि मग एक दिवस त्याला फरफटत घेऊन येतो राजवाड्यात आणि म्हणतो, तू सांग मला तुझा देव कुठे कुठे आहे. मग तो त्याला सांगतो, माझा देव आकाशात आहे, माझा देव पाण्यामध्ये आहे, माझा देव जमिनीवर आहे, माझा देव हवेमध्ये आहे, माझा देव सगळीकडे. मग हिरण्यकश्यपू इतका चिडतो आणि म्हणतो, या खांबामध्ये आहे का तुझा देव? तो म्हणतो, या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे. मग हिरण्यकश्यपू इतका चिडतो,
की रागाने त्याची गदा घेतो आणि जोरात खांबावर असा प्रहार करतो. आणि त्याच्यातून कोण बाहेर येतं? नृसिंहदेव बाहेर येतात. देव कुणाचा अवतार घेऊन येतो? नृसिंहदेवाचा अवतार घेऊन येतो. आता भक्तांनी काय मागितलेलं असतं? माणूस मारणार नाही, प्राणी मारू शकत नाही, शस्त्र मारू शकत नाही. आता ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी असतात. मग देव काय करतो? शस्त्र हातामध्ये घेत नाही. सिंहाचं तोंड असतं, वाघनखे असतात म्हणजे सिंहाची नखं असतात आणि संध्याकाळची वेळ असते. त्यांनी सांगितलेलं असतं सकाळ पण नको, रात्र पण नको, तेव्हा मारू शकणार नाही. मग तो संध्याकाळच्या वेळेला येतो आणि जो घराचा उंबरठा असतो की नाही महालाचा, त्या उंबरठ्यावर बसतो. किती हुशार आहे बघ देव. आणि त्याला मांडीवर घेतो आणि त्याचं पोट फाडून त्याला मारून टाकतो. कळलं? म्हणजे बघ, रात्र नाही, दिवस नाही, माणूस नाही, पशु नाही, शस्त्र नाही, पाण्यात मारलं नाही, आकाशात मारलं नाही. अशा ठिकाणी तो याची हत्या करतो हिरण्यकश्यपूची आणि पृथ्वीवरच्या ऋषीमुनींना सगळ्यांना त्याच्यातून सोडवतो आणि सगळ्यात महत्वाचा कुणाला सोडवतो तो? प्रल्हाद बाळाला सोडवतो. आणि ही हत्या केल्यानंतर तो इतका चिडलेला असतो की म्हणजे सगळे देवदेवता सुद्धा त्याला घाबरतात. हे रूप बघून, कारण देवाचं हे असं रूप कोणीच बघितलेलं नसतं. तर सगळे इतके घाबरतात, त्याच्या जवळ जायला कुणाची हिंमत होत नाही. मग शेवटी प्रल्हाद बाळ नृसिंहाजवळ जातो आणि त्यांची स्तुती करतो. ती खूप सुंदर स्तुती भागवतामध्ये दिलेली आहे. तर स्तुती करतो देवाची आणि मग देवाचा राग शांत होतो आणि मग तो नृसिंहाच्या जवळ घेतो. बघितलं इथे नृसिंहाने बाळाला किती छान घेतलंय प्रल्हाद महाराजांना असं खांद्यावरती. म्हणजे एवढे लायन सारखा फेस आहे बघ त्यांचा, एवढं असं क्रूर असतात ते. म्हणजे ज्यांनी थोड्या वेळापूर्वी पोट फाडून त्याला मारलेलं असतं त्याच्या वडिलांना म्हणजे राक्षसाला, ते त्याला जवळ घेतात आणि मग प्रल्हाद महाराज शांत होतात. मग प्रल्हाद महाराज तरी पण मागतात नृसिंहाला. ते म्हणतात बाळ मी तुला काय देऊ? तर मग ते सांगतात की माझ्या वडिलांना तुम्ही क्षमा करा म्हणून, हे जे काय झालंय त्याच्यासाठी. आणि मग ते त्यांना वर देतात की तुझी सगळं कुळ, जे त्याची पुढची कुळं आहेत, मागचं म्हणजे तुमच्या जेवढ्या फॅमिलीज आहेत पुढे मागे, मी सगळ्यांना पापातून मुक्त करते आणि आता तुम्ही सगळेजण पुण्यवान होणार. म्हणजे तुम्ही सगळेजण आता पापातून मुक्त झाले. आणि मग ते काय करतात? प्रल्हाद महाराजांना राजा करतात. आता हिरण्यकश्यपू गेल्यावर त्यांच्या मुलालाच बसवणार ना. मग अगदी लहान असतात बघ प्रल्हाद महाराज, त्यावेळेला त्यांची राजा म्हणून नियुक्ती होते. कळलं? कळली गोष्ट? समजली ना? आणि मग सगळेजण नरसिंह देवांचा जय जयकार करतात. तर आपण सुद्धा नरसिंह देव यांचा जय जयकार करायला पाहिजे. ते सुद्धा विष्णूचंच एक रूप आहे, कृष्णाचंच रूप आहे. आता ह्याच्यामधला ही चतुश्लोकीमध्ये आता परत हा 10.10चा श्लोक, म्हणजे आपण म्हटलं ना 8, 9, 10 हे 3 श्लोक आहेत, त्याच्यामधला हा आहे आता. तर तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धी योगं तं येन माम उपायन्ति ते. जे सतत प्रेमाने माझी सेवा करत असतात, ज्याद्वारे ते माझ्याकडे येऊ शकतात, त्यांना मी ज्ञान देतो. तर आता देव काय म्हणतो, कृष्ण काय म्हणतोय की जे माझी सतत प्रेमाने सेवा करत असतात, माझं कीर्तन ऐकतात, माझ्या कृष्ण गोष्टी ऐकतात, भगवद्गीता वाचतात, भागवतम वाचतात, माझं सारखं माझं नामस्मरण करतात, जप करतात, ते सगळ्यांना मी, जे माझी प्रेमाने सेवा करतात त्यांना मी माझ्याकडे परत कसं यायचं हे मी त्यांना ज्ञान देतो. कारण शेवटी कृष्ण कुठे असतात? गोलोक वृंदावन मध्ये असतात. आपल्याला शेवटी काय करायचंय? कृष्णांकडेच जायचंय. आपण कृष्णांची मुलं आहोत आणि आपल्याला कृष्णांकडे जायचंय. पण कसं जायचं? तर ते त्यांनाच फक्त हे ज्ञान देतात जे कृष्णाची सेवा करतात. कळतंय? आता इथे दाखवलंय. आता हा मॅप आहे बघ, जीपीएस. आपण आजकाल सगळीकडे कुठेही जायचं म्हटलं तरी जीपीएस लावतो की नाही. आपल्याला एरिया माहिती नसेल, एखादा पत्ता पाहिजे असेल तर आपण तिथे जीपीएस लावतो. आणि हा जीपीएस म्हणजे काय? हे आपण तो ऍड्रेस शोधण्यासाठी. तर कृष्णांचं घर आपण कसं शोधू शकतो? गोलोक वृंदावन. तर ही जपमाळ आहे. तर आपण जसा जप करतो की नाही, तर आपल्याला कृष्णांच्या घरी परत जाता येतं. ही जपमाळ आपल्याला आपल्यामधलं सगळं जे काही अशुद्धीकरण आहे की नाही, म्हणजे आपल्यामध्ये पाप आहे, आपण इतक्या 84 लाख जन्म आपले वेगवेगळे घेतलेले आहेत,
आपण किती चुका केलेल्या असतात, किती पापं केलेली असतात, वाईट वागलेलं असतो. तर आपण जितके वेळेला जप करू ना, नामस्मरण घेऊ, कृष्णाचं नामस्मरण करत राहू, ती सगळी पापं निघून जातात आपल्या हृदयामधून आणि आपलं मन शुद्ध छान होतं आणि आपण कृष्णाकडे परत जाऊ शकतो. तर जप हा छान जेवढ्या वेळेला होईल तेवढ्या वेळेला कृष्णाचा जप, नामस्मरण हे केलंच पाहिजे. हं. आता ह्याच्यामधला 10.11 हा श्लोक आहे. तेषाम् एवानुकंपार्थम् अहम् अज्ञानजन्तमः नाशयाम्य आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. ज्ञानाच्या प्रकाशमय दिव्यातून त्यांच्या हृदयात राहून त्यांच्यावर विशेष प्रसन्न होण्यासाठी मी अज्ञानी अंधार दूर करतो. म्हणजे जेव्हा आपल्याला हे ज्ञान मिळतं की नाही छान, म्हणजे आपण जेव्हा कृष्णाची भक्ती करतो, कृष्णाचं स्मरण करतो सारखं, तर त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये कृष्ण वास करतो. आपल्या हृदयामध्ये देव असतो. आपलं हृदय हे सगळं स्वच्छ होतं आणि काय होतं? अज्ञान दूर करतो. आपल्या हृदयामध्ये जो अंधार असतो, अंधार म्हणजे ज्ञान नसतं. जे अज्ञान म्हणतो त्याला, ते सगळं दूर करून टाकतं आणि आपल्याला कृष्ण ज्ञान देतो. म्हणजे प्रकाशमान होतो आपलं आयुष्य पण. तर इतकं छान कृष्णाच्या भक्तीमुळे हे होऊ शकतं. आता इथे उजव्या साईडला दिलेलं आहे. तर इथे सगळेजण अ, अ, हे जे अ, अ, कृष्णाचं स्तवन, कृष्णाचं स्तोत्र करतात. इथे हे परीक्षित महाराज असतात. त्या परीक्षित महाराजांची गोष्ट अशी आहे, की ते पृथ्वीचे राजा असतात आणि परीक्षित महाराज काय करतात, की त्यांना एक ब्राह्मण शाप देतो, की तुम्ही आता 7 दिवसांनी तुम्ही मरणार आहात. तर मग आता 7 दिवसांनी मरणार म्हणजे मग आता आपण काय करायचं आयुष्याच्या सगळ्यात शेवटी? तर त्यावेळेला त्यांना भागवत ऐकायचं असतं. मग ते काय करतात, त्यांच्या बायकोची परमिशन घेतात, मुलाचा राज्याभिषेक करतात आणि ऋषी-मुनींकडून मग हे सगळं त्याचं स्तोत्र जे असतं, भागवत जे असतं ते भागवत पठण करतात. 7 दिवस ते पूर्णपणे हे पठण करतात आणि म्हणजे त्यांना मरणाची अशी भीती नाही वाटत, की आता 7 दिवस राहिले. तर आता एखाद्या व्यक्तीला जेव्हा असं वाटतं, की आपल्याकडे आता 7च दिवस राहिलेले आहेत, तर आपण ह्याच्यामध्ये आता काय करू शकतो? तर 7 दिवसामध्ये पण आपण भागवत वाचायला सांगितलंय. तर अ, अ, हे भागवत पठण जर केलं ना आपण, तर आपण असं म्हणतात, की आपल्या जवळ-जवळ 21 पिढ्या पुढच्या आणि 21 पिढ्या पिढ्या मागच्या हे सगळं शुद्ध होतात आणि त्याच्यामुळे आपण भागवत हे ऐकलं पाहिजे. तसंच इथे असं दाखवलंय, की बळी महाराजांची गोष्ट होती. अ, की ते तिथे अ, देव वामन अवतारामध्ये येतात आणि बळी महाराजांना पाताळात पाठवून देतात आणि त्याच्यामध्ये कृष्णांना जर आपण शरण जर गेलो ना, तर कृष्ण आपल्याला त्यांच्या निवासस्थानी घेऊन जातो. कृष्ण आपल्यासाठी तिथपर्यंत येतो. म्हणजे हे बळी महाराजांची गोष्ट आहे. तर बळी महाराजांना 3 पावलं कृष्ण दान मागतो आणि त्याच्यामध्ये स्वर्ग, मृत्यू, पाताळ आणि 3 पावलांमध्ये 3 पावलं बळी महाराज त्यांना देतात आणि तिसऱ्या पावलाला ते पाताळ मागतात आणि देव त्यांना पाताळात पाठवतो. पण पाताळात पाठवल्यावर त्यांचं नुकसान काहीच होत नाही. कारण पाताळ म्हणजे पृथ्वीच्या खाली असतं. तर त्याच्यामध्ये ते बळी महाराजांना राजा करतात आणि कृष्ण त्यांना सांगतात, की मी स्वतः तिथे द्वारपाल म्हणून येईन. म्हणजे स्वतः मी तिथे गेटवर येईन. तर आपण जर कृष्णांना शरण गेलो ना, तर कृष्ण आपल्याला त्यांच्या घरी घेऊन जायला तयार असतात. पण आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. म्हणजे आपण हे एक्सेप्ट करायला पाहिजे, की हे सगळं क्रिएट हे कृष्णांनीच केलेलं आहे. हे सर्वस्व सगळ्याचं मूळ आहे, ते सगळं कृष्णच आहे. अर्जुन उवाच. आता हा अर्जुनाचा श्लोक आहे. अर्जुन म्हणतो, कृष्णांना शेवटी शरण जातो अर्जुन आणि काय म्हणतो? परम ब्रह्मं परम धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यं आदिदेवं मजं विभो. आहुश्च ऋषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषिमे. म्हणजे काय? तर अर्जुन म्हणाला, तुम्ही सर्वोच्च भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही चिरंतन दैवी आदी पुरुष, अजन्मी आणि महान आहात. नारदा, असित, देवल आणि व्यास यासारखे ऋषी तुमच्या सत्याची पुष्टी करतात आणि आता तुम्ही स्वतः मला सांगत आहात. तर आता अर्जुन इथे शरण जातो आणि कृष्णांना काय म्हणतो, की तुम्ही सर्वोच्च भगवान आहात. म्हणजे तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहात. तुम्ही अतिशय पवित्र आहात.
तुम्ही परम सत्य आहात, म्हणजे तुम्ही शाश्वत आहात, तुम्ही नेहमीच होतात, तुम्ही अजन्म. आपण म्हटलं की नाही मगाशी, की कृष्ण हा आदिपुरुषच आहे, पहिल्यापासूनच आहेत, ते अजन्मी आहेत, महान आहेत. आणि हे सगळं फक्त मी म्हणत नाहीये, तर नारद, असित, देवर, व्यास ऋषी, हे सगळे जे आहेत ना, ते प्रत्येक जण ते सुद्धा म्हणतात. म्हणजे फक्त मीच म्हणतो असं नाही. तर त्यांना जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणतो की नाही, मग आपण म्हणतो की हे मी नाही म्हटलं, हे या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, ते भगवद्गीतेत लिहिलंय, ते भागवतम मध्ये लिहिलंय. तर म्हणून अर्जुनाने इथे सांगितलंय की नारद, असित, देवल हे जे काही आहे किंवा मोठे मोठे ऋषी आहेत, यांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे की कृष्ण हा परमधाम, परम पवित्र, सर्वोच्च भगवान आहे. आता देव कोण आहे सगळ्यात शेवटी? कृष्ण. करेक्ट. त्याचं नाव काय आहे? श्यामसुंदर कृष्ण. तो माणूस आहे का? हो. नाही. त्याला पण हो, जरी असेल तरी माणसाच्या रूपामध्ये आहे ना, येतो ना आपल्याकडे. म्हणजे माणसाचं रूप आहे. त्याचा फॉर्म माणसाचा आहे. 2 हात आहेत त्याला. सुंदर सुंदर डोळे, सुंदर काळे केस, कुरळे केस. किती सुंदर आहे. कृष्णाच्या रूपामध्ये आपण बघितलेलं आहे माणसासारखं. आणि माणसावर त्याचं इतकं प्रेम असतं, की कृष्णाने म्हणूनच आपल्याला पण त्याच्यासारखंच बनवलंय. बनवलंय की नाही? 2 हात आपल्याला पण असतात. कुरळे केस आहेत. छान आपण पण आपण दिसतो की नाही म्हणजे कृष्णासारखे. आणि आपण त्यांच्यावर ध्यान कसं केंद्रित केलं पाहिजे? आपण जप करायला पाहिजे. आपण कृष्ण कथा ऐकायला पाहिजे. हो की नाही? कृष्णाच्या गोष्टी ऐकायला पाहिजे. आता पंचतत्व मंत्राचे जप करण्याचे महत्व काय आहे? तर आता याचा जप आपण जो करतो ना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा जो जप आहे की नाही, तर हा केल्याने आपले सगळे जे काही आपल्यामध्ये जे वाईट गोष्टी असतात ना, ह्या गोष्टी निघून जातात आपल्यामधून. आणि काय होतं, तर आपण कृष्णाकडे जाण्यासाठी मदत होते. आपल्याला परत कृष्णाकडे जायचं. त्याच्यामुळे हा जप केला पाहिजे. आणि याच्यामध्ये हे काय आहे, श्रीकृष्ण चैतन्य आपण जप करण्याच्या आधी हे म्हणतो, श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर, श्री वासादी गौर भक्तवृंद. आणि माझं मग नाव अद्वैत आहे. हो. बरोबर आहे. तर मग हा जप करण्याच्या आधी आपण हे म्हणतो. तर हे सगळे कोण आहेत? तर हे सगळे जण आहेत ना, ते आचार्य आहेत. मोठे-मोठे आचार्य आहेत. ज्यांनी कृष्ण भक्तीचा प्रसार केला. असे हे मोठे-मोठे आचार्य आहेत. आणि श्रीकृष्ण म्हणजे वेगवेगळ्या वेळेला जे अवतार घेऊन आलेत की नाही, त्याच्यामधले लोक आहेत हे. चैतन्य महाप्रभूंचा अवतार घेतला होता कृष्णांनी. बलरामाचा अवतार घेतला होता कृष्णांनी. असे हे सगळे वेगवेगळे जे आहेत, नारद मुनींचा अवतार घेतला होता. हे जे काही सगळे वेगवेगळे अवतार घेऊन आलेत ना, ह्या सगळ्या मोठ्या-मोठ्या आचार्यांचं नाव आहे. आणि आपण जर काही समजा चुकलो जप करताना, समजा आपला जप म्हणताना आपले उच्चार चुकले, काही चुकलं, तर म्हणून आपण आधी हा पंचतत्व मंत्र म्हणतो, की जेणेकरून आपल्याला ते क्षमा करते. म्हणजे आपल्या तोंडून काही चुकीने जरी झालं तरी. आता येत आहे सुदामा. सुदामा आहे, सुदामाची गोष्ट माहितीये? सुदामाने परमेश्वराला फक्त खरे प्रेम दिले आणि त्या बदल्यात कृष्णाकडून इतके प्रेम मिळाले. तर आता सुदामा हा कृष्णाचा खूप छान मित्र असतो. तो खूप गरीब असतो. ते दोघं जण एका सांदीपनी आश्रमामध्ये दोघं जण शिकत असतात एकत्र. कृष्ण राजा होतो आणि सुदामा गरीबच असतो. पण तरी सुद्धा सुदामा जेव्हा कृष्णाला भेटायला जातो, तेव्हा कृष्ण त्याला म्हणत नाही, की हा गरीब मित्र आहे. उलट तो पळत-पळत जातो. सुदामाचे पाय धुतो आणि सुदामाची सगळी गरिबी नाहीशी करतो. सुदामा जेव्हा परत त्याच्या घरी जातो ना, त्यावेळेला सुदामाचं घर राजवाड्यासारखं झालेलं असतं. तर कृष्णावर तुम्ही प्रेम केलं ना, तर कृष्ण सुद्धा तुमच्यावर प्रेम करतो. तर हे कृष्ण आणि सुदामा. जय गोपी जय राधा माधव कुंज बिहारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, जमुना तीर बनचारी. आता इथे ना सगळ्यात शेवटी आपण जो आता विभूती योग म्हणून घेतलाय की नाही खरं हा, तर आता इथे ना कृष्णांनी ह्या त्याच्या विभूती सांगितलेल्या आहेत. तर आता ह्या विभूतींमध्ये आता कृष्ण काय काय म्हणतो बघ. कृष्ण काय म्हणतो, तर आता मी यातल्या थोड्या गोष्टी तुला सांगेन. आणि हे पीडीएफ आहे ना, मी ग्रुपवर शेअर करायला सांगेन.
माताजींना. म्हणजे त्याच्यामध्ये बघ की आता त्याच्यामध्ये कसं दिलंय, म्हणजे सगळ्यात चांगल्यात चांगलं जे आहे ना, त्याच्यामध्ये कृष्ण आहे असं त्यांनी सांगितलंय, की आता वासुकी, आता ज्याच्यावरती तो डोक्यावर असतो की नाही कृष्णाच्या, तो नाग असतो, तो अनंत नाग आहे. अनंत शेषशाही नाग म्हणतात. कृष्ण म्हणतो तो मीच आहे. त्याच्यानंतर जलदेवता वरुण आहे, तो मीच आहे. म्हणजे त्याचं हे माझंच रूप आहे. नंतर आता प्रल्हाद महाराज आहे, तर दैत्य दानव, तर त्याच्यामध्ये पण माझं रूप आहे. म्हणजे ही सगळी कृष्णाची रूप आहेत. सगळ्यात मोठा शार्क मासा आहे, ते पण माझं रूप आहे. तर आता ही रूपं देताना कृष्ण काय म्हणतो माहिती आहे का? आता थोडक्यात सांगायचं तर आता कृष्ण आपण दिवसभरात खरं इतके बिझी असतो. आपल्याला शाळेत जायचं असतं, आपल्याला होमवर्क करायचा असतो, अभ्यास करायचा असतो. तर कृष्ण ही सगळी रूपं का सांगतो? तर कृष्ण म्हणतो हे जे काय क्रिएशन आहे, जे काय बनवलंय, ती सगळी माझीच रूपं आहेत. आता तू आकाशाकडे जरी बघितलंस, तरी आकाश हे माझंच विस्तारित रूप आहे. त्याच्यामध्ये मी आहे. तू फूल बघितलं एखादं, तर फुलामध्ये सुंदर गंध असतो, वास इतका सुंदर असतो. तो कोण आहे? तो मीच आहे. असं पाणी बघितलं, तर पाण्यामध्ये मीच आहे. अशी ही सगळी वर्णनं कृष्णाने केली आहेत आणि प्रत्येक गोष्टीकडे तू बघितलं, की तू माझी आठवण करू शकतोस. तो म्हणजे आपल्याला त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाहीये. प्रत्येक ठिकाणी कृष्ण आहे. आता पक्ष्यांमध्ये गरुड मीच आहे. सगळ्यात मोठा गरुड पक्षी असतो, ईगल असतो. त्याच्यानंतर जनावरांमध्ये सिंह मी आहे. सिंह हा सगळ्यात बलशाही असतो. अशा मी काही इथल्या थोड्या गोष्टी सांगते आणि मी उद्या हे टाकते त्याच्यावरती. म्हणजे मग तुला हे बघता येईल, की याच्यामध्ये इतकं सगळं सुंदर दिलंय. पांडवांमध्ये अर्जुन सगळ्यात श्रेष्ठ असतो. तसा सगळ्यात श्रेष्ठ मी आहे. ऋषी-मुनींमध्ये व्यास हे सगळ्यात श्रेष्ठ आहेत. ही सगळी माझी रूपं आहेत असं सांगितलं आणि इथे पण आता त्यांनी ही सगळी रूपं दाखवली आहेत बघ. ही सगळी कृष्णाची. इथे दिसतात का? म्हणजे हा जनावरामध्ये सिंह मीच आहे, खाली तो दिलेला आहे. त्याच्यामध्ये ऋषींमध्ये नारद मुनी मीच आहे. मुनींमध्ये नारद मुनी मी आहे. त्याच्यानंतर इथे वेगवेगळी सगळी रूपं दिली आहेत. शंकर दिलेत. दिसतायत तुला? ब्रह्मा दिलेत. हो. ही सगळी ही परमेश्वराची रूपं आहेत. ऐरावत आहे, हत्तींमध्ये शार्क पण? ऐरावत. हो, हो. आपण मगाशी बघितलं की नाही, त्यांनी शार्कमध्ये कसं हे घेतलंय, रूप घेतलं शार्कमध्ये आणि पृथ्वीवरचे सगळे थोडे ते जीव होते त्यांना वाचवलं, मनूला वाचवलं. मी ते मगाशी सांगितलं ना तुला दशावतारमध्ये, हं. शार्कचं रूप घेतलं, माशाचं रूप घेऊन वापरतो. तर हे सगळे वेगवेगळे आहेत. तो नाग आहे बघ मोठा खाली. नंतर हं. देवाच्या मागे पण आहे, श्रीकृष्णाच्या मागे अनंत शेषशाही नाग आहे, वासुकी नाग आहे, असे कितीतरी नाग आहेत. पण ह्याच्यामधला श्रेष्ठ नाग हा मी आहे. ऐरावत म्हणून पण येतो बरं का, समुद्र मंथन केलं ना, तर त्याच्यामधून सगळ्यात मोठा हत्ती येतो, ऐरावत. तर तो ऐरावत पण मीच आहे. ब्रह्मा आहे. तर ब्रह्मा तर सगळ्यात पहिला एक जीव आहे ना. पहिला जो क्रिएट केलेला जीव आहे तो ब्रह्माच आहे. तो ब्रह्मा मी आहे. असे हे सगळे वेगवेगळे अवतार आहेत, ते सगळे मीच आहे, असं देव सांगतो इथे. नंतर ओम. ओम म्हणजे आपण जे म्हणतो उच्चार आहे. सर्वात श्रेष्ठ उच्चार, सर्वात श्रेष्ठ प्रार्थना ओम. ती सुद्धा मीच आहे. चंद्र सूर्यामध्ये पण मीच आहे. कामधेनू गाय आहे. जी गाय भरपूर दूध देते, ती सुद्धा मीच आहे. कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणजे तो तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तो वृक्ष देतो. तो कल्पवृक्ष सुद्धा मीच आहे. असे सगळे देवांनी त्यांच्या विभूतीचे वर्णन केले. विभूती म्हणजे आपण मगाशी म्हटलं की नाही देवाचे विभूती आहेत या सगळ्या. म्हणजे ऐश्वर्य आहे हे देवाचं. कळलं? आता हा अध्याय आपला इथे संपलाय. तर आज आपण काय बघितलं याच्यामध्ये सुरुवातीपासून? येतंय लक्षात? आता आपण काय बघितलं तर कृष्ण हेच देव आहेत. कृष्णाने सर्वांना निर्माण केलेलं आहे. ओरिजिनल जे स्रोत आहे ते कृष्ण आहे. जरी आपण काही बनवलं माणसाने तरी सुद्धा तो माणूस त्याचा असतो का की हे मी बनवलं. मी अहंकार माणूस करू शकतो का? नाही करू शकत. कारण सगळ्यात शेवटी हे सगळं बनवणारा आहे तो कृष्णच आहे. आपण सूर्य, चंद्र, पृथ्वी हे सगळं तारे, ग्रह हे सगळं कृष्णाने बनवलेलं आहे. तर आपण कृष्णाची प्रार्थना केली पाहिजे. कारण आपण शेवटी कृष्णाचेच मूल आहोत. आपला पिता हा कृष्णच आहे. आपले वडील आहेत कृष्ण हे. आपल्याला शेवटी आणि त्यांच्याचकडे आज जायचं आहे.
कृष्णाने सगळं नेचर बनवलं आणि नेचर आपण बनवलंय. हा? बरोबर आहे, नेचर बनवलंय सगळं. आणि सगळं आपल्याला पण नेचर बनवलंय. बनवलं. हा हो आणि आपल्याला पण बनवलंय. बरोबर ना? नेचर बनवलं, अजून अॅनिमल्स बनवलं, डायनासोर बनवलं, अजून खूप स्पेस बनवलं बरोबर आहे, आणि बरोबर आहे, आपल्याला बनवलं. बरोबर आहे. म्हणून आपण कृष्णाची प्रार्थना ही नेहमी केली पाहिजे. हं? मी आता रेकॉर्डिंग स्टॉप करते, मग परत आपले काही प्रश्न असतील तर मी सांगते.